बॅक साईडचा पॅटर्न आपण पहिलाच काढून घेतलेला आहे. अस्तरही तसंच काढून घेतलेलं आहे. पेपर कटिंग आपण बिना गळा कट करता घेतलेला आहे. ह्याच्यावर आपण आता डिझाईन कटिंग करून घेणार आहोत. गळा रुंदी 2.5 घ्यायची आहे. गळा खोली 12 इंच घेतलेली आहे. 12 इंचावर टिक मार्क करून आपण आता तिरकी रेष मारणार आहोत, म्हणजे व्ही नेक आपला तयार होतो. याच्या साईडला आपण आता काटाची डिझाईन करण्यासाठी आपण डिझाईन बनवून घेणार आहोत. मी इथं 2 पाकळ्या आणि खाली पान शेपचा असा आकार देणार आहे. इथं तुम्ही पाहिजे तशी आपल्या आवडीची डिझाईन करू शकता. ते आपण कटिंग करून घेऊया. अशा प्रकारे आपलं डिझाईन कटिंग झालेलं आहे. ओपन केल्यानंतर आपलं डिझाईन आता असं दिसत आहे. आता हे आपण साडीच्या काठावरती कटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी प्रथम आपण ही साडीचे काठ कटिंग करून घेऊया. त्याचा मध्य घेऊन त्याचे 2 भाग करायचे. काठ कटिंग करून घेतल्यानंतर आपण हे आमोरासमोर असे ठेवून खाली मध्ये सेंटर जोडून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती आपण ते डिझाईन ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. असं ओपन करून डिझाईन ठेवायचं आहे. इथून असं कटिंग करून घ्यायचं. ते
अशा पद्धतीनं गळा शिवून घेतल्यानंतर याला म्हणजे गोडचे वगैरे काही झंझट नाही. फक्त याच्यावर दापटीप मारून आणि साईडचं डिझाईन शिवून घ्यायचं आहे आणि खाली पण दापटीप मारून घ्यायचं आहे आणि या साईडचं पण असं शिवून घ्यायचं आहे. गळ्याचे आपले दापटीप मारून झाले, कमरेची पण दापटीप मारून झालेले. तयार झालेले आहे. याच्यामध्ये मी आता शोचे बटन लावणार आहे. तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने लावू शकता. अशा प्रकारे आपला डिझाईन तयार आहे. थँक्यू फॉर द वॉचिंग.